संपादकीय किती झाले आता 110 झाले. बापाची सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प कोटी इतरांची काय ती गोष्टी सकळ सृष्टी माधारी. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. पुणे पावन पवित्र असणारी अवघ्या नगरी तालुका मुखेड पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात कितीतरी वर्षापासून चालत आलेला हा लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा सज्जन हो माय बापो. पहिलं प्रथम देवादिदेव भगवान रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणच्या अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रुती सज्जन मायबाप वयवर्ग तपोवर्ग आणि ज्ञानवर्ग बाहेरून आलेले सर्व वाचक सूचक सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सज्जनाहो मायबाप हो. या कवडा नगरमध्ये मी पहिल्यांदाच आलेलो आहे. आमचे मित्र हरिभक्त पारायण हनुमंतराव भवनाळकर यांच्याकडून मी या ठिकाणी आलेला आहे. माझं काहीतरी भाग्य आहे. आणि तसेच आमचे प्राणप्रिय असणारे वयोवर्ग तपोवर्ग आणि ज्ञानवर्ग असणारे सूर्यकांत पाटील चांदोरकर या सर्व सद्भक्तांच्या चरणावर नतमस्तक होऊन लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळ्यातला हा तिसरा अध्याय आणि तिसऱ्या अध्यायातली उर्वरितली सेवा सज्जनो मायबापो कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे. बारकाईनं चिंतन करा. एखादी माय आणि बाप किंवा लेक आणि बाप जर एकांतामध्ये बोलू लागले तर बघणाऱ्यांना बघितल्यावर त्याच्या मनामध्ये विकल्प उठते मायबापो. वाईट विचार येते. कारण त्या लोकांना नातं कळालं का अजिबात कळालेलं नाही. बारकाईनं चिंतन करा. रामकथा फार गोड आहे माऊली. कथा परिसता रामायण पूर्वज उतरती जाण पूर्वजांचे नवल कोण महापापी उतरती. रामकथा ऐकल्यावर कोट्यावधी पापाचा नाश होऊन जातो महाराज. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. कशामुळे झाला बापू? तर भगवान रामचंद्र प्रभूच्या नामामुळे. आणि म्हणून बारकाईने चिंतन करायचं आहे. अगोदर अंतःकरण चतुष्टी शुद्ध झाली पाहिजे महाराज. मन बुद्धी चित्त अहंकार या चारही ठिकाणी अखंड रामाच्या नामाची ज्योत लागली पाहिजे. मग मात्र कोणालाही बघा विकल्प नावाचा विषय आपल्या हृदयामध्ये येत नाही. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी या काळलेलीची अशी अवस्था झाली बाळापो. फार सुंदर विषय आहे. काय होते आहे काय चालू देत नाही चालू देत वाणे राक्षसाचे कपट भेद साधू ते शुद्ध नमोला. साधूच रत्न आहे. आलाद असणार नेहमी कपटाची बाध कपट असणार मारुतीला माहितच नाही. तुम्ही बारकाईने चिंतन करा मामा. ज्याने कपट केलाय ते देवाचा भक्त नाही. किती पोट्या सांगू द्या, किती प्रवचन करू द्या, किती कीर्तन करू द्या आणि किती जरी असणार त्या ठिकाणी सत्य करू द्या, जर कपटी असेल तर ते देवाचा भक्त नाही. मारुतीरायाकडे कपटाचा विषय आहे का माय? अजिबात नाही. मारुती राया निष्कपट वर्तीचे आहे का? आणि म्हणून कपटाचा भेद मारुतीरायाला कळाला नाही. कपटी कोण आहे महाराज? काळनेमी आहे. बरोबर आहे. पूर्वी कपटी लोक होते आणि आता ते नाही तर मग
झालेला साधू. तो साधू होता काय? अजिबात नव्हता. दिसाया साधू आहे, बाहेर जरी तिळे लावला म्हणजे साधू झाला का महाराज? अजिबात नाही. आणि म्हणून आतून अंतःकरणातून साधू असला पाहिजे. हा काळ्याने वरवर झालेला साधू होता, पण मारुतीरायाचे अंतःकरण निर्मळ असल्यामुळं वरवर झालेला सुद्धा साधू साधू वाटू लागलेला होता. आणि म्हणून निष्कपट वरतीनं मारुतीरायाजवळ गेलेले आहे. अचानक मध्ये आलेला पाहुणा, अचानक मध्ये आलेला साधू, अचानक मध्ये आलेला संत तुम्हाला कसा असला पाहिजे माय? तर देवासारखा असला पाहिजे. काळेने मलाही त्या ठिकाणी आपल्या मालकाचं कार्य सिद्धी आणण्यासाठी करत आहे, पण देव भाव करत आहे. तुम्ही आम्ही काय करायला याच्याकडे बघायचंय मला सहज मामा. बरं आमच्या इथं आलेला पाहुणा संतुष्ट कसा होईल हे भावार्थ रामायण किंवा रामचरित्र आम्हाला शिकवते महाराज. आणि म्हणून रामकथा ऐकावं आणि रामकथा आचरणात आणावं. माझा बापू किती वर्षापासून कथा चालली यशाची मतलब नाही, किती आचरणात आणल्या हे महत्वाचा पॉइंट आहे महाराज. बरं आणि म्हणून काळ्याने लोकांना घातलंय, चरणाला जाऊन स्पर्श केलंय. आता कोणी कोणाच्या पाया पडल्या त्या ठिकाणी विचार करणार आहेत महाराज. म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर लोटांना घालावं. साधू संतांच्या तर पुढे लोटांना घालावं महाराज. नियमाने कमीत कमी आधी दररोज आमच्या आई वडिलांच्या तरी पाया पडावं. जर एवढे आम्हाला कळत नसाल तर रामकथा ऐकून वाया जाईल. काळेनी साधू झालाय आणि अतिशय नम्रता धारण केलंय आणि धावत जाऊन मारुतीरायाचे पाय चुराया बघा अतिथी देव भाव कराले, पाय दाबायचा प्रयत्न कराले. काय शिक्षण आहे महाराज? हा राक्षस कुळात
स्वामी माझी विनंती आहे, तुम्ही आमच्या गावात आलेला, आमच्या आश्रमात आलेला, बरं काय काहीतरी फळ खा, प्राशन करा, शीतळ म्हणजे थंडगार आमच्याकडे पाणी आहे, बरं काय ते पाणी असणारं प्राशन करा, आम्हाला तृप्त करा, आम्हाला संतुष्ट करा, अशा प्रकारची विनंती करू लागलेली आहे. उपासक दिसत आहे, कारण रामायण अगोदर सांगितलं होतं मारुतीला आले, बरोबर आहे, आणि म्हणून तुम्ही राम उपासक आहात. कोण कार्यार्थ येते आगमन, देवा स्वामी महाराज तुमचं आगमन कसं काय झालं, कोणतं कार्य आहे, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. एक तुझ्या पाशी सांगेन, ऐक तुझ्या पाशी सांगेन. मारुती रायाला झालेला साधू म्हणू लागलेला, बाबा तुम्हाला वाटेल की मला तुमची ओळख कशी, तुम्हाला वाटेल राम कथा रामाचा असणार काय, मला ओळख कशी झाली असाल तर बहुत ऋषीशी आतापर्यंत खूप साधू संतांची भेट झालेली आहे. कित्येक साधू संतांच्या मुखातून मी रामकथा ऐकलेली आहे. अशा प्रकारचं कार्य मी झालेल्या साधूच्या वेशात मारुती रायाला बोलू लागलेले आहे. सेवापती मायबापू बारकाईनं चिंतन करा, आपल्या वडिलांच्या मुखातून निघालेले शब्द सिद्धीला नेवावं, जसं रामचंद्र प्रभूने नेले मायबापू. आणि पितृवचन सेवा पती, कारण माईनं आपल्या पतिदेवाची सेवा परिपक्व करावं, बरं आहे, आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी राम आणि लक्ष्मण वनवासाला निघाले. अशा प्रकारचं झालेला साधू कालनेमी रामकथा मारुती रायाला सांगू लागलेली आहे. सज्जनो बाबतो रामचंद्र प्रभूचा पुरुषार्थ अतिशय अद्भुत आहे, आणि परिसरता आवडी उचली अद्भुत. मारुती रायाने कसं ऐकाले, कोणाच्या मुखातून ऐकाले, बाय काळेच्या मुखातून ऐकाले. चार तोंडाचा राक्षस कपट करून साधू झालाय, कपटाच्या मुखातून ऐकल्या वेळेस मारुती रायाला आवडी उठली, महाराज अत्यंत आवड निर्माण झाली, उल्हासित झाली. आणि कथा ऐकता वेळी उल्हासित होईना बाबू, आहे की नाही, म्हणून कथा ऐकते वेळेस उल्हास असला पाहिजे, वाचकाच्या चेहऱ्यावर उल्हास झाला पाहिजे, सूचकाची झाला पाहिजे, आणि श्रोत्याचा सुद्धा बरं आहे. श्रोते तुम्ही महिषाच्या मूर्ती, म्हणून बाबा मारुती रायाला अतिशय आनंद वाटू लागलेला आहे. काय होते ऐका मला. आता कथा सांगाले थोडस बारकाईनं चिंतन करा. कथा उलट सुलट सांगाले मामा. अगोदर काय म्हणले, राम आणि लक्ष्मण दोघं भाऊ वडिलांचं म्हणणं ऐकून कुठे गेले वनवासाला. आता कुठे आले, गजेंद्र
सर्व आहे. आवड असलं की सवड मिळते महाराज. आवड नाही गेल्यावर मिळते का नको? अजिबात मिळणार. मी कावड पुण्याचा आहे. बारकाईने जर चिंतन केलं तर इथून नायगाव किती किलोमीटर आहे बाबा? जवळपास 25-30 किलोमीटर आणि तिथून 20 किलोमीटर म्हणजे 50 किलोमीटर पासून कशामुळे आलं महाराज? केवळ आवडीमुळं. बरं काय? भावामुळं, प्रेमामुळं. आणि मारुती रायाचा भाव होता, प्रेम होतं मला. आणि म्हणूनच म्हणलेलं आहे बाबा, थोर प्रेमाचा केला हाची दुष्काळ तयाला. देवाला कयाचा दुष्काळ आहे महाराज? प्रेमाचा दुष्काळ आहे. आणि मग आम्ही जर प्रेमानं देवाची कथा ऐकली तर बाबा या जीवाची असणारी व्याथा दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मारुती राया आवडीला कथा ऐकू लागलेली आहे. वालीला वगैरे भरले का बाबा? नाही. आणि पुन्हा राक्षस लोकांना मारले. सुरपणेचा मुलगा शंभरीला कोण मारले? लक्ष्मण राया. त्यांच्या हातून मृत्यू झाला. मग कळ दुसऱ्या तिसरा यावर वालीचं सांगाले आणि पुन्हा देवशी आले. उलट सुलट कथा सांगाले महाराज. बोला. बोला महाराज. आपल्यासारखं केले बरं काय? आणि म्हणून तुझा वानेरासारखा असणारे तनु आहे, म्हणजे वानेराच्या रूपात आहे. आणि म्हणून तुला मी विचारलो. बघा अशा प्रकारचं त्या काळनेमीनं झालेल्या साधून दोन्ही साधू ते बाबा. पण जे काही सात्विक वरतीचे राहतात ना, जे संत राहतात महाराज, जे असणारे देवाचे भक्त असतात ते त्यांच्यातलं ढोंग कधी बघत नसतात. अशा प्रकारचं मारुती रायाचा विचार आणि मारुती राया ऐकू लागलेले आहे. वालीला राजा सुग्रीवाला असणाऱ्या त्या ठिकाणी फार मोठं दुःख दिलेले आहे, पिढीलेले आहे. राजा सुग्रीवाच्या बायकोला आपल्या जवळ ठेवून येतोय. आणि म्हणून जगाचा मालक म्हणजे रामचंद्र प्रभू वालीला मारलं. राजा सुग्रीवाची बायको वापस राजा सुग्रीवाला दिला. आणि किष्किंधा नगरीचं राज्य राजा सुग्रीवाला दिले महाराज. म्हणून तुम्ही आणि काय करावं हे रामायण शिकवते बाबा. बरं रामायण काय म्हणाले? रामायण कशा प्रकारचं आहे त्या प्रकारचं आचरण तुमचं आमचं झालं पाहिजे महाराज. तरच रामकथा ऐकलेली आपल्या जीवाचं हित होते. नाहीतर पालत्या जागेवर पाणी आहे महाराज. काय होते का? पण बद्ध उपकार केलेला उपकार त्याचा परतफेड करणं तिथं अपकार नाही मला. आमच्यावर किती लोकांचा उपकार आहे ध्यानात ठेवा माऊली. जन्म देणाऱ्या आईवडिलांचा आहे, परिसरातल्या लोकांचा आहे. किती लोक माऊली आम्हाला उचलून घेऊन हिंडले लहानपणी. आम्ही कोणाचा उपकार फेडायला मारा. राजा सुग्रीवाला सर्व वानरांना एकत्रित केलं.
माझं काहीतरी भाग्य आहे तर तरुण मंडळी आहे. बऱ्याच गावामध्ये तरुण मंडळी मिळाला कोटी कशी आहे की नाही. आणि मग तरुण मंडळी रामकथा ऐकावं, कारण त्यांचं आता आयुष्य समोर आहे काय बापू. आणि म्हणून तुम्ही आम्ही आमच्यावर कित्येक लोकांचा उपकार आहे, त्या उपकाराची कशा प्रकारचं परतफेड करता येईल हे रामकथा ऐकावं आणि आचरणात करावं. महाराज बोला. सत्यत्व म्हणजे मित्रत्व, एका मनाने राहणे. तुम्ही आले मित्रत्व करायला बाबा, आणि आमच्या मैत्रीमध्ये काय कमतरता आहे. आणि राजा सुग्रीवाचार्य रामचंद्र प्रभूची मैत्री कशी आहे महाराज. बरं काय समुद्रावर सेतुबंधन झालं आणि त्या ठिकाणी 16 पर्वतापर्यंत गेले. तिथं जाऊन काय केले महाराज बोला. रावणाचे सैन्य कुमरे कुमर मारिले. ऐका महाराज, रावणाचा भाऊ कुंभकर्ण त्याला मारलं. इंद्रजित मुलगा 1,00,000 पोरं 1,00,000 नातू कुमरे कुमर मारिले. एवढ्या लोकांना मारलंय. हे मारुती राया झालेल्या साधूला बरं काय नाही मिळा कथा सांगू लागलेले आहे. आणि रागाने केलेले कार्य सिद्धीला जायला ध्यानात ठेवा. राग काही कामाचा आहे का. 6 विकारात नाही, विकार आहे क्रोध. क्रोधाने कोणाचे बदल झाले नाही. रावणानं रागाने ब्रह्मशक्ती उचललं आणि ब्रह्मशक्ती कोणावर टाकलंय. लक्ष्मणावर टाकले बघा. म्हणून बाबा तो विवेक बुद्धीचा विचार असला पाहिजे. विवेकाने विचार केला पाहिजे. विवेक नावाचा कासरा लगामाच्या हातात असलं पाहिजे. आणि रागारुद्र होऊन ब्रह्मशक्ती लक्ष्मणावर टाकल्यावर काय होते महाराज बोला. शक्ती लागल्यामुळे लक्ष्मणराय विकळ झाले आणि प्रतनी तलवार पडले. हे झालेल्या साधूला मारुतीला सांगू लागलेले आहे. मारुती रायाने दोन्ही हात जोडून झालेल्या साधूला म्हणाले वाचवावया सुमित्रासी. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी नेऊ आलो औषधीशी. दुर्णांच्या पर्वतावर औषधी आहे. शल्य विशल्य नावाची औषधी आहे महाराज. आणि म्हणून उशीर लावायचं नाही माऊली. माझी विनंती आहे, मला माझ्या मालकाचं कार्य करायचं आहे. बघा महाराज, स्वामी काज गुरुमूर्ती. कारण स्वामीचं कार्य सिद्धीला नेणं हे मारुतीला तुम्हाला आम्हाला शिकू लागलेले आहे. म्हणून तुम्ही आम्ही काय करायला याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बोला. शीघ्र कार्यात साधावा. झालेला वृत्तांत मारुती रायाने झालेल्या साधूला सांगितलं आणि बोलू लागले म्हणजे महाराज तुम्ही साधू आहात, तुम्ही आम्हाला मदत करावं. बरं काय सांगतात तुम्ही
संत बाप कृपावंत काय मी पतित केंकिवानो अवतार तुम्हा घ्यावया कारण उदारावया जन मूळ जीवा कारण जगाच्या कल्याणी संतांच्या बुद्धी देह कष्टवेगी परोपकारी आणि म्हणून त्या झालेल्या साधूला साधू म्हणून मारुतीला अतिशय विनंती करू लागलेले आहे. महाराज उशीर लावू नका, विलंब करू नका. कशाकरता? औषधी सांगण्यासाठी. लवकरात लवकर औषधी सांगा आणि मग माझ्या मालकाचं कार्य मला करायचं आहे. सूर्य निघण्याच्या अगोदर मला सूर्याच्या पर्वतावर जायचं आहे आणि म्हणून मारुतीला विनंती करू लागलेले आहे. किंवा हरिप्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधिती साधने आणि तुटती भवाची बंधने. भारतीय तुमच्या दर्शनानं कोट्यवधी सुख मला मिळालेले आहे. तुम्ही पावनचर करतो म्हणाल्या पण मला काही गरज नाही महाराज, मला तुमची आज्ञा द्या. बघा महाराज, ज्याच्याही घरी आम्ही गेल्या त्याची आज्ञा घेणं गरजेचे आहे. आज्ञा घेण्याशी निघून गेलं तर जमणार नाही आणि म्हणून मारुतीला त्या झालेल्या साधूला आज्ञा मागू लागलेले आहे. अंतर म्हणजे काय माहित? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. थोडंसं वाचायला चिंतन करा. देवाला जर आपल्यासारखं करायचं असेल मनाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी, चित्ताच्या ठिकाणी आणि अहंकाराच्या ठिकाणी विषय तो त्यांचा झाला नारायण. आता हे चारही वस्तू सुद्धा कुठं होतात मामा? संतांच्या चरणाचं जेव्हा त्या सज्जनाच्या घरचं पाणी पिल्यामुळे भाऊ. पाणी कोणाच्या इथं पिवावं? सज्जनाच्या इथं. त्याच्यामुळे अंतर शुद्ध होते आणि अंतर शुद्ध झाल्यावर देवाची प्राप्ती होते. बरोबर? देव मिळते महाराज. प्राप्त होय जरी अन्न अधिक. जर सज्जनाच्या घरचं अन्न मिळालं ब्रह्मसुख हाताला येते महाराज. आणि म्हणून माझ्या बापू म्हणूनच म्हणले सज्जनाच्या पायथ्याला बसाव पण दुर्जनाच्या उशाला अजिबात बसू नये महाराज. म्हणून तुम्ही आले रामकथा ऐकाव आणि रामकथा आचरणात आणावं. सज्जना घरचे अन्न घ्यावे वैक मागोल नाही तरी आपण जीवन तरी मागावे. सज्जन मागावं सज्जनाच्या घरचे अन्न बरेची घ्यावे मागून. सज्जनाच्या घरचं अन्न खायला मागून पुढे बघून जबरदस्तीने मागून घ्यावं आणि अन्न मिळत नसेल तर पाणी तरी पिवावं. सज्जनाच्या घरी गेल्यावर रिकामा वापर जाऊ नये आणि दुर्जनाच्या घरचं अन्न खाऊ नये. अशा प्रकारचं मारुतीला बोलून आलेले आहे. स्वर्गीचे अमर हिची जाती लेवा आणि मरती मोठी बाबा जन्मामा. गोकुळातल्या लेकराचं भाग्य मला पण स्वर्गातल्या देव लोकांना जमलं काय? अजिबात
स्वामीचं उल्लंघन करून जाता येत नाही, सज्जनाचं उल्लंघन करून जाता येत नाही. आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी याच्यासाठीच मी इथं आलो आणि माझ्या मालकाचं कार्य सिद्धीला न जाता मला जेवण करता येत नाही. बारकाईनं चिंतन करा नको, कारण मालकाचं कार्य जर सिद्धीला जात नसेल तर आम्हाला त्या ठिकाणी आमच्या पोटाची कलगी बघायला अधिकार नाही महाराज. अगोदर मालकाचं कार्य सिद्धीला जावं आणि नंतर आपलं कार्य, अशा प्रकारचं असणार सांगू लागलेले आहेत. आवडी थांबायचं काय म्हणालो, थांबायचं काय काय म्हणाले का वाचन बंद झालं काय आवाज आहे की म्हणतात पुढे आवडी त्याला वाचनाची सेवा